साहेबांना पोडियम लावण्यासाठी आम्ही ते बांधत होतो. काय झालं पोडियमसाठी ते नाही का म्हणताय शिवाजी पार्कमध्ये? कुठून तरी फोन आला असेल, पण उद्धव साहेबांच्या सुरक्षेसाठी नेहमी असं पोडची व्यवस्था असते. परंतु इथं जाणून बुजून हे आंदोलन फ्लॉप करण्यासाठी सगळं चालू आहे. आज पहिल्यांदा पोडियम बांधलं गेलं नाही ना, काय 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 कारण? याच्या आधी पण शिवसेनेची आंदोलनं झाली, इतर पक्षांची सुद्धा आंदोलनं झाली, पण परमिशन्स आहेत. फक्त सरकारचं एवढंच म्हणणं आहे की उद्धव साहेब येत आहेत, युवकांचे प्रश्न मांडले जाणार आहेत, तर त्यांच्या पोटात आधीच धडकी भरलेली आहे. तर एवढ्या छोट्याशा गोष्टींचा इतरांना त्रास होऊ नये, ही आंदोलन होऊ द्यावं, नाहीतर ते आंदोलन आम्ही उग्र रूपात आम्ही करू. पोलिसांनी काय म्हटलंय? पोलिसांनी नाही, पोलिसांना सहकार्य आम्ही पूर्ण करतोय, ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतायत, पण त्यांच्या वरती पण कोण काय ना काय वरून प्रेशर आहे, आम्ही समजू शकतो. पण हा पोडियम बघा, छोटीशी टेबल आहे, त्याच्यासमोर उद्धव साहेबांचं भाषण होणार आहे. बॅरिकेडसाठी आम्ही सहकार्य केलं त्यांना, पोलिसांना जे करायचं होतं ते सहकार्य केलं, पण हा बाकडा, हे पोडियमचा बाकडा इथून हलणार नाही. आम्ही पोलिसांना सक्त असं सांगितलेलं आहे. ही भीती आहे, ही भीती आहे. ही सरकारच्या मनात थोडी धाक आहे. जे ज्वलंत विचार इथे मांडले जातील त्याची धाक सरकारने घेतली असावी, त्यांच्याबरोबर पण पोलिसांवर पण प्रेशर असावं, पण हा बाकडा इथून हलणार नाही अशी विनंती आम्ही पोलिसांना केलेली आहे. काल तुम्ही बघितलं असेल तर काल नागपूरमध्ये उद्धव साहेब होते, नागपूरमध्ये पण हेच झालं. नागपूर शहरातले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बॅनर होते ते सगळे काढले, बाकीचे राहिले. आणि आज इकडे देखील स्टेज बांधला होता, आज पोडियम काय पहिल्यांदा बांधला जात नाहीये, तरी विरोध होता दिसतोय, काय सांगायला बद्दल? नाही, तरी पोलिसांना आम्ही सांगतो तो पोडियम तसाच राहणार. त्यामुळे पोडियम आम्ही फक्त पुढे घेण्याचा एवढाच उद्धव साहेब भाषण करताना पोडियम राहणार, बाकी पोडियमचा काही उपयोग होणार नाही. फक्त उद्धव साहेबांसाठी पुढे आणण्यासाठी पोडियम बांधलाय, त्यामुळे पोलिसांनी विरोध करण्याची काही गरज नव्हती. मी प्रत्यक्ष पोलिसांना आता भेटतो. पण का विरोध का होतोय? विरोध आता मग विचारल्याशिवाय समजणार नाही. मी तुमच्या पुढ्यातच आलो आता. विचारतो पोलिसांना का विरोध. पोलीस आता महेश सावंत सुद्धा इकडे आलेले आहे. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर आता इकडे मोठ्या प्रमाणावर जो विरोध आहे तो आता इकडे सुरुवात आहे. आणि ती साहेबांना विचारतो अडचण काय म्हणून, अडचण काय ते विचारतो. एकंदर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं इथं पोडियम लावण्यात आला होता. सर पोडियम लावण्यात आला होता, मात्र त्याचा विरोध होता दिसतोय. पोडियम इकडेच राहील का आता, काय सांगायला? पोडियम इथंच राहणार. आमचे वरिष्ठ येत आहेत आता, पोडियम इथंच राहणार. कारण साहेबाच्या प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक कार्यक्रमात पोडियमची व्यवस्था असते. हे काय पहिल्यांदा पोडियम पुढे वावरला जात नाही. पण इतका होऊन सुद्धा पोडियमला विरोध होताना दिसतोय. आंदोलन हे अत्यंत चुकीचा होतोय. हा प्रशासनाने पण एकदा लक्ष दिला पाहिजे की जेव्हा या प्रशासन अडचणी होतो तेव्हा आमच्या राजसाहेबांनी हे लोकांसाठी मोर्चा काढला होता. आणि फक्त जे काही चालतंय फक्त भाजपमुळे चालतंय, बाकी काही नाही. म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारणार त्याला तुम्ही अँटी नॅशनल ठरवताय. किसानांनी ते पंजाबच्या आणि हरियाणाच्या किसानांनी यांच्यावरती प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी ठरलं की ते झाले खालिस्तानी. पोडियम बांधला होता, मात्र पोडियमला नाही म्हणतायत, काय कारण वाटतं? नाही काय नाही, घाबरलेलं आहे. आता सगळीकडे जर युवा जमणार आहेत ना, हे सगळं हे सरकारचं सगळं दाबणंपणा चालू आहे ना, आता त्याने घाबरलेले आहेत सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे, लोकांना कळते आहे काय चाललंय ते. पण ऐका ना सर, अजून आंदोलनाला सुरुवात देखील झाली नाहीये. 4:30-5चं आंदोलन, त्याच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी होताना कसं काय? ठीक आहे, आम्ही सहकार्य पोलिसांना करतोय, पोलीस पण आम्हाला सहकार्य करतायत. या छोटासा टेबल हा इकडे ठेवण्यात येईल. उद्धव साहेबांच्या पोडियमसाठी हा टेबल इथे ठेवलेला आहे. त्यांना विनंती केलेली आहे आम्ही, त्यांच्यावर प्रेशर असेल पण आम्ही हा टेबल हलवणार नाही आहोत. आम्ही हा टेबल हलवणार नाहीये. सर तुम्ही सांगताय की तुम्ही इकडेच थांबणार आहात, हे हलणार नाहीये, मात्र तुम्ही बॅरिकेडिंग लावलं, बॅरिकेडिंग काढलंय, काय सांगायला? बॅरिकेडिंग ठीक आहे, आम्ही म्हटलं जाऊन देत की रस्ता आम्ही नंतर लावू. ते म्हणाले आम्ही पोलीस चेन लावू, मानवी चेन पोलीस लावू. ठीक आहे, पण हे 4 फुटांनी काय फरक पडणार आहे? 4 फुटांनी काय फरक पडत नाही ना. आजपर्यंत प्रत्येक आंदोलनात हे होतं, मग आजच विरोध का होतोय? माझंही तेच मत आहे, आजच का होतं? म्हणजे तुम्ही धडकी घेतली का या आंदोलनाची? आदित्य साहेबांची धडकी घेतली का? उद्धव साहेबांची धडकी घेतली का? म्हणून हे घाबरलेत, सरकार घाबरलंय. तुम्ही सुद्धा विरोध करताय का? पोडियम इकडेच राहील असं वाटतं का? पोडियम 100% आमच्यावर किती केसेस टाकल्या तरी चालतील, पण पोडियम आणून देणार नाही. हळूहळू करून त्यांना वाटलं बॅरिकेडिंग काढली, मग आता हे काढू,
मग स्टेज पर्यंत येऊ, अजिबात नाही. तुमचा मान ठेवला, बॅरिकेडिंग बोलले काढल्या, आता पोडियमला तुम्हाला हात लावून देणार नाही. पण एवढ्या वेळ पोडियम बांधलं होतं तेव्हा विरोध झाला नाही, आता झाला. हे पोलिसांना दबाव दिला, वरून कॉल आला असेल, याच्यासाठी हे लोक हातवायला आले. आम्ही काढणारच ना, आम्ही थांबत आहे. उद्धव साहेब भाषण करणार, याच्यामुळे याला पोटात दुखतंय, त्या कारणाने हे लोकांनी पोडियम काढायला लावलं. आम्ही काढणार नाही, आम्ही इथे उभं राहून आमचा साहेब इथेच भाषण करणार, याच्यावरच काढणार. किती काय त्यांना माहिती आहे मुंबईचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे, उद्धव साहेबांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. आणि सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी हा जो आंदोलन आज होणार आहे, त्याच्या भीतीने हे लोक आता पोलिसांवर दबाव टाकून हे पोडियम वगैरे काढायला सांगतायत. बघू शकता आताच्या घटकेला हे पोडियम जे आहे ते पोडियम तिथेच राहणार असं शिवसैनिक म्हणतात दिसत आहेत. आणि आता पुढचं काम जे आहे ते पोडियमचं सुरू आहे. एकंदर हा आंदोलन जो होतं ते आता संध्याकाळी 4, 4:30, 5ला सुरू होईल. मात्र त्या अगोदर इकडे छोटासा राडा इकडे पाहायला मिळाला, पोलिसांचा मोठा फौजफाटा. या पुढे याच्यात आता शिवसैनिक हा पोडियमला अजून मोठ्या प्रमाणात बांधता दिसत आहेत. त्यासोबत आपण बघितलं तर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर या पूर्ण परिसरात पाहायला मिळतोय. शिवाजी पार्कच्या परिसरात आपण आहोत आणि पोलिसांचा फौजफाटा इकडे मोठ्या प्रमाणावर आहे. आताच्या घटकेला आम्ही पोडियम काढणार नाही हे थेट मत आता शिवसैनिकांनी इकडे दिलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे या घटकेला, या जो शिवाजी पार्कचा पूर्ण परिसर आहे त्या घटकेला जिकडे इकडे आता मोठ्या प्रमाणावर जे आंदोलन सुरू होणार होतं ते आंदोलनाला आता आपण पोडियम काढणार नाही. एवढ्या दिवस पोडियम होतं, एवढा आंदोलन पोडियम होतं, तर आता पोडियम काढण्याची का जबाबदारी पडली हा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिक जो आहे तो आता विचार दिसतोय. आमदार महेश सावंत सुद्धा इकडे आलेले आहेत आणि पोलिसांना त्यांनी प्रश्न विचारला आहे की पोडियमची गरज आहे आम्हाला आणि आम्ही तिकडेच लावणार. आता आक्रमक पवित्रा आता शिवसैनिकांनी पण घेतलाय. नक्कीच श्रेयस, तू खरं तर आंदोलनस्थळी आहेस आणि इथे खरं तर आंदोलनाची सगळी व्यवस्था करण्यात आली होती. वांगचूक यांना सपोर्ट करण्यासाठी हे उद्धव ठाकरेंचं आंदोलन आहे. उद्धव ठाकरे काही वेळातच इथे येतील. मात्र अशा प्रकारे हे जे पोडियम काढलेलं आहे ते पाहता इथे कुठेतरी शिवसैनिकांकडून पण आरोप करण्यात येतोय की काहीतरी हे आंदोलनात कुठेतरी खोडा घालायचा आहे म्हणून हे सगळं दडपण्याचा आणि एक प्रकारे दडपशाहीचा हा सगळा प्रकार आहे. तर वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंचं मुंबईमध्ये हे आंदोलन आहे. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर इकडे आता आंदोलन थोड्याच वेळ सुरू होईल. मात्र या सगळ्यानंतर या गोष्टीकडे बघितलं गेलं तर आता आपण पोडियम तिकडे लावण्यात आलं होतं. पुन्हा एकदा आपण पोडियमकडे जाऊया, कारण मोठ्या प्रमाणावर पोडियम इकडे प्रत्येक शिवसेनेचा कार्यक्रम होतं. आता शिवसेनेचे मोठे नेते आता स्टेजवर आहेत, त्यामुळे ते आता पोडियम काढू देणार नाहीत असं ते म्हणतायत आणि हे चित्र पाहायला मिळतंय. एकंदर पाहिलं गेलं तर सर आंदोलन मात्र होणारच आहे. या सगळ्याबद्दल पाहिलं गेलं आंदोलनाच्या सुरुवातीला अशी गोष्ट घडणं ही किती चुकीची वाटते तुम्हाला, काय सांगायला? अहो, या आंदोलनाची सुरुवात या युवकांच्या आणि या जो नवीन पिढी होणार जी उद्याची आहे त्यांना आज मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब आणि शिवसेना उद्धव पक्षाचे पक्षप्रमुख या ठिकाणी येणार. आज सरकारच्या मनामध्ये आणि छातीमध्ये त्याच्या दुखत असणार, कारण की आज उद्धव साहेब काय भाषण करणार आहेत. कारण का त्यांच्याच भाषणावरती आणि त्यांच्याच संबोधनाच्या वरती आज युद्ध घडणार आहे. कारण महाराष्ट्राला आणि भारताला एकाची दिशा आहे, ती सुद्धा युवकांची. आणि आज त्या युवकांचा गळा दाबला जातोय, युवकांचं हत्या केलं जातोय. आणि त्याच्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवरती सोनम वांगचूक, दिलीप पाटील ह्या लोकांनी जे उपोषण चालू आहे त्याची सुरुवात आज ओपनली या महाराष्ट्रात शिवसेनेने पाठिंबा दिलाय. आणि त्या पाठिंब्याला ह्या सगळ्या युवकांचा साथ असणार आहे, सहकार्य असणार आहे. त्यांना आम्ही हाक देतोय की आताच सहकार्य करा, नाही तर उद्या कधीच आपण वरती येणार नाही. शांतपणे आंदोलन होणार होतं पण त्याच्या अगोदर गोष्ट घडली. पुढे पुढे राजकारण बाधक आहे गोष्टीकडे. यामध्ये एकच आहे, लोकशाही दडपण्याचं काम या सरकारकडनं चालू आहे. आणि आज नाही वारंवार हे विरोधकांच्या बाबतीत चालू आहे. कुठेतरी हा लोकशाहीला गळा घोटण्याचा प्रयत्न. माझ्या मते तर अशा की एवढं सरकारने घाबरायचं का? जर युवक त्यांच्या बेसिक प्रश्नावरी लढतोय तर सरकारने घाबरायचं का? हे 20 दिवस झाले जिथे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये या लोकांना एकदा सुद्धा वाटलं नाही सरकारच्या पदाधिकाऱ्यांना की आपण सोनम वांगचूक यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. आज या ठिकाणी या गोष्टीचं ते लोक हे करतात. याचा अर्थ लोकशाहीचा आवाज दडपायचा आहे, याचा अर्थ त्यांना कुठेतरी तरुणांचा आवाज दडपायचा आहे. पण भारतामध्ये विरोधक एवढा स्ट्रॉंग आहे, उद्धव साहेब महाराष्ट्र स्ट्रॉंग आहे की हा आवाज ठाकरेंचा आवाज दडपला जाणार नाही म्हणजे नाही, बस समोर कोणीही असो.
बघू शकता ठाकरेंचा आवाज दडपला जाणार असं यांचं म्हणणं आहे. आता आंदोलनाला सुरुवात झालेली नाहीये, मात्र आज या आंदोलनाला काय होईल, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यासोबत आपण बघू शकतो तर जुने जाणते शिवसैनिक सुद्धा आता इकडे आलेले आहेत. सर काय सांगाल, एकंदर पाहिलं गेलं तर तिकडे दिल्लीमध्ये अभिजित इतके बसलेले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज उद्धव ठाकरे इकडे येतात. पोडियमचं नाट्य ठरलं, काय सांगाल याबद्दल? साहेब असं आहे, शासन जे आहे तर मला असं वाटतंय की आमचे उदयजी ठाकरे साहेब आपल्या चांगल्या मार्गावर चाललेले आहेत, पण त्यांना जे समोरचे जे आहे ते सरकार त्यांना बरं वाटत नाही. कारण की आता उदय साहेब हीच महाराष्ट्राचे किंग मेकरच होणार त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांची घाबरट होत चाललेली आहे. आणि आम्ही सर्व समर्थन द्यायला उदयसाहेब ठाकरेंना साठी आलेलो आहे. मी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष असून त्यांना सहकार्य करायला आलो आहे. तुम्ही बघा वेगळ्या पक्षातून लोक इकडे आलेले आहेत, जे भारताचा झेंडा घेऊन आज इकडे लोक आलेली आहेत, ही युवक मंडळी आलेली आहेत, हे चित्र इकडे पाहायला मिळत आहे. खरं तर आपण बघू शकतो तसं भारताचा झेंडा सुद्धा इकडे घेतलेला आहे. तू आज इकडे आलायस, काय कारण इकडे येण्याचं? खऱ्या अर्थानं सोनम वांगचुक यांचं नक्कीच आंदोलन श्रेयस, होतं. आता अभिजित विखे पण धन्यवाद या आंदोलन सगळ्या अपडेटसाठी. या बातमीवर आपण लक्ष ठेवूनच असणार आहोत. आपण पाहतो शिवाजी पार्कमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये आंदोलन सुरू होण्याआधीच बाचाबाची झालेली आहे. पोडियम काढण्यावरून ही बाचाबाची झालेली आहे.